Hello each and everyone, the one who is watching my video. AI स्मार्ट एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आता जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MS सेट 2023 जे की 26 मार्च 2023 मध्ये होणार आहे त्यासाठी PYQs बघणार आहोत जे की पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिट मधून आहे. ओके, याच्या आधी मी टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड किंवा कम्युनिकेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग याच्यावर जे आहे ते MCQ ऑलरेडी डिस्कस करून झालेले आहेत. ICT वर पण MCQ डिस्कस करून झालेले आहेत फ्रॉम इयर 2013 टू 2021 पर्यंत. ओके, आणि याचे जे PDF आहे ते पण जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे जो की फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यावर मी पाठवत आहे. जर समजा तुम्ही अजून जॉईन झालेला नसाल आणि जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता, कारण लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे. ओके, आज जे आहे ते आपण पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट जो युनिट आहे ज्याच्यामधून आपल्याला एव्हरी इयरला 5 क्वेश्चन जे आहे ते बघायला भेटतात जे की 10 मार्क्स साठी असतात. ते बघणार आहोत विथ द फुल एक्सप्लेनेशन ऑर अ कम्प्लीट एक्सप्लेनेशन. ओके, आणि याचा जो PDF आहे तो पण तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये भेटणार आहे. याआधी जर समजा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. Presence of E. coli in water is an indicator of dash contamination. So question जो आहे तो 2021 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारण्यात आला होता जो की पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिट मधून आहे. ओके, आणि क्वेश्चन जो आहे तो E. coli वर बेस आहे. ओके, सो या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं आहे की प्रेझेन्स ऑफ E. coli इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये समजा प्रेझेन्स ऑफ E. coli असलं तर इज अन इंडिकेटर ऑफ which type of given contamination. ओके, यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे सेवेज, सेकंड वन इज ऑइल, थर्ड वन इज पेस्टिसाइड अँड लास्ट आहे हार्बिसाइड. तर ई कोला हे जे आहे ते शॉर्ट फॉर्म आहे. आता शॉर्ट फॉर्म म्हटल्यावर त्याचं काहीतरी फुल फॉर्म तर असणारच, राईट. तर त्याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे एशेरिया कोलाय. ओके, जे तुम्ही इथे बघू शकता त्याचं जे ॲब्रिव्हिएशन आहे किंवा ॲब्रिव्हिएटेड ते आहे ई कोलाय. सो ई कोलाय इन अ वॉटर इज अ स्ट्रॉंग इंडिकेटर ऑफ सेवेज ऑर ॲनिमल वेस्ट कंटॅमिनेशन. ओके, आता इथे आपल्याला आन्सर तर समजलं आहे की सेवेज किंवा ॲनिमल वेस्ट कंटॅमिनेशन आहे. So sewage and animal waste can contain many types of diseases causing the organism. So E. coli are the bacteria found in the environment, food and intestine of people and animal. तर E. coli ही जी आहे ती काय आहे, बॅक्टेरिया आहे जी की आपल्याला बघायला मिळते एन्व्हायरमेंट मध्ये, फूड मध्ये किंवा इंटेस्टाइन मध्ये ऑफ एनिमल अँड पीपल. ओके, सो E. coli आर द लार्ज अँड डायव्हर्स ग्रुप ऑफ बॅक्टेरिया. फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की ई कोलाय म्हणजे बॅक्टेरिया आहे आणि त्याचं जे फुल फॉर्म आहे ते पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, समजा लक्षात राहत नसेल तर तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता किंवा याचा जो PDF आहे तो तुम्हाला इमिजिएटली भेटेल आफ्टर द लेक्चर, जो की ग्रुपमध्ये भेटेल, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, ज्याची की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर तुम्ही अजून जॉईन झालेला नसाल तर. So E. coli is a type of a bacteria that normally lives in the intestine. It also found in the gut of some animals. So although the most strain of E. coli are harmless, some can make us sick. जे मोस्ट ऑफ द E. coli असतात ते काय असतात, हार्मलेस असतात, जे की हार्मफुल नसतात आपल्याला. ओके, बट some can make us the sick. So some kind of a E. coli can cause the diarrhea while other cause the urine tract infection, respiratory illness or the anemia and other illness. ओके, जे थोडे जे E. coli आहे ते आपल्याला सिक करतात. कशा प्रकारे सिक करतात तर बाय मेकिंग द टॉक्सिन कॉल्ड अ शिगा. ओके, and this toxin damage the lining of the intestine. सो हे जी काही इम्पॉर्टंट वर्ड आहेत ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं की तुम्हाला फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. ई कोलाई म्हणजे काय तर ही एक बॅक्टेरिया आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, ॲडिशन टू दिस द पेस्टिसाइड आर द सबस्टन्स दॅट आर मीन टू कंट्रोल द पेस्ट. ओके, हे जे आहे ते ॲडिशनल ऑप्शन मध्ये आपल्याला दिलं गेलं आहे त्यामुळे मी ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ओके, अँड हार्बिसाइड आर ऑल्सो कॉमनली नोन ॲज अ wind killer are a substance used to control the unwanted plant. Okay,
होप यू आर अंडरस्टँडिंग दिस थिंग्स. सो इथे करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. सो प्रेझेन्स ऑफ E. coli in the water is an indicator of sewage contamination. During daytime, noise pollution in residential area should not exist. क्वेश्चन जो आहे तो 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता आणि ज्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की ड्युरिंग डे टाइम म्हणजे दिवसा जे नॉइज पोल्युशन असतं ना रेसिडेंट एरियामध्ये त्याची जी लिमिट असते ती कितीपर्यंत असते. ओके, शुड नॉट एक्झिस्ट. आणि याच्यासाठी तुम्हाला काही ऑप्शन्स दिले गेले आहेत ज्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो आहे 75 dB, सेकंड आहे 55 dB, थर्ड आहे 65 dB अँड लास्ट आहे 80 dB. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड दॅट इज CPCB हे जे फुल फॉर्म आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कन्सेप्टवर किंवा लिमिटवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, ज्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्रियल एरियाचा लिमिट विचारला जातो किंवा रेसिडेन्शियल एरियाचा विचारला जातो. ओके, सो ह्याच्यासाठी कुठला जो बोर्ड आहे तो आपण यूज केला जातो तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो आहे तो यूज केला जातो. ओके, ॲज अ पर्पज अ न्यू सेट ऑफ अ फाईन बिटवीन 1000 to rupees 1 lakh for those who violate the norms restricting the noise pollution under the Noise Pollution Regulation and Control Rule 2000. तर हा रूल जो आहे तो कधी आला तर इन इयर 2000 मध्ये. ओके, का आला होता तर जेणेकरून जो व्हॉइस आहे त्याच्यामध्ये काहीतरी लिमिट ठेवता येईल, त्याच्यासाठी काहीतरी रूल ठेवता येईल. ओके, आणि कंट्रोलमध्ये ठेवता येईल त्यासाठी हा रूल जो आहे तो आला होता. सो unremitting loud construction activity, loudspeaker at a function and a procession hawking at odd hour, all the contributor to a noise pollution and a violation under the law can thus one hold the pockets of those who void the norms. Especially during ज्यावेळी न्यू इयर वगैरे असतं त्यावेळी जो व्हॉइस असतो तो खूप येतो, राईट, ड्युरिंग नाईट टाइम. Because everyone are waiting for the new year and because of that we are celebrating by making a noise or by making a enjoyment like we are using the loudspeaker and all, right? So because of that जे rules आहेत ते सेटअप केलेले आहेत जेणेकरून त्या लिमिट पर्यंत तो आपला जो नॉइज पोल्युशन असतो तो आपण करू शकतो. ओके, ती लिमिट जी आहे ती आपण एक्झिस्ट नाही करू शकत जेणेकरून दुसऱ्याला पण त्रास नाही होता कामा. So the permissible noise level in India, the CPCB has laid down the permissible noise level in India for a different area. So the noise pollution rule has defined the acceptable level of a noise in a different zone for both daytime and night time. So daytime साठी आणि night time साठी दोघांसाठी different जी लिमिट आहे ती सेट केलेली आहे. ओके, तर इन रेसिडेन्शियल एरिया जी परमिसिबल लिमिट आहे ती 75 dB आहे फॉर द डे टाइम. डे टाइम मध्ये 75 dB असतो इंडस्ट्रियल एरियामध्ये आणि नाईट टाइम जर बघितलं तर 70 dB असतो. अँड इन कमर्शियल एरिया इज द 65 dB अँड 55 dB अँड वाईल इन द रेसिडेन्शियल एरिया इट इज अ 55 dB अँड 45 dB ड्युरिंग द नाईट टाइम अँड ड्युरिंग द डे टाइम अँड नाईट टाइम रिस्पेक्टिव्हली. ओके, सो जर समजा तुम्हाला एखादा प्रश्न इंडस्ट्रियल एरियावर आला किंवा कमर्शियल एरियावर आला तर तुम्हाला तो आन्सर करता आला पाहिजे कारण इथे मी त्याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी प्रोव्हाइड केलं आहे. ओके, सो देअरफॉर डे टाइम नॉइज स्टँडर्ड प्रिस्क्राइब फॉर द रेसिडेन्शियल एरिया इन इंडिया इज 55 dB. सो इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी. ड्युरिंग द डे टाइम नॉइज पोल्युशन इन द रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट एक्झिस्ट 55 dB. To regulate and control the transboundary movement of hazard waste is known as. क्वेश्चन जो आहे तो 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता ज्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलं होतं टू रेग्युलेट अँड टू कंट्रोल द ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ द हॅझार्डियस वेस्ट इज नोन ॲज गिवन विच ऑफ दी फॉलोविंग. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे बेझल कन्व्हेन्शन, सेकंड आहे CITES, थर्ड आहे Ramsar Convention and last आहे Wetland Convention. The overarching objective of Basel Convention is to protect the human health and the environmental against the adverse effect of hazardous waste. म्हणजे जो बेझल कन्व्हेन्शन आहे ना त्याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर
प्रोटेक्ट करणं. काय प्रोटेक्ट करणं तर वुमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल against the adverse effect of hazardous waste. Okay, so its scope for the application cover the wide range of waste defined as a hazardous waste based on their origin or a composition and their characteristic, as well as a two type of waste defined as a other waste is the household waste and the incinerator ash. Okay, so aim and a provision. The provision of a convention center around the following principal aim. So first one is the reduction of a hazardous waste generation and the promotion environmentally sound management of hazardous waste whenever the place of disposal. Okay, second one is the restriction of transboundary movement of a hazardous waste except where it is prescribed to be accordance with the principle of environmentally sound management. And the last one is the regulatory system applies to the cases where the transboundary movement are permissible. Okay, हे तुम्ही रीड करू शकता, नोट डाउन पण करू शकता तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. ओके, सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर ए. To regulate and control the transboundary movement of hazardous waste is known as Basel Convention. There are number of acts in India to prevent and control the pollution. So one of the following act is known as Comprehensive Umbrella Act. So या क्वेश्चन मध्ये असं विचारण्यात आलं आहे की इंडियामध्ये जर आपण बघितलं तर देर आर सो मेनी ऍक्ट, राईट, जे की प्रिव्हेंट करतात किंवा कंट्रोल करतात पोल्युशनला. खाली दिलेल्यापैकी कुठला एक जो आहे जो की कम्प्रेहेन्सिव्ह किंवा अम्ब्रेला ऍक्ट आहे. ओके, ज्याला आपण कम्प्रेहेन्सिव्ह किंवा अम्ब्रेला ऍक्ट असं म्हणतो. तर हा जो क्वेश्चन आहे तो 2021च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारण्यात आला होता आणि खूपच इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे कारण याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो अम्ब्रेला ऍक्ट वर. ओके, मोस्ट ऑफ द टाइम कम्प्रेहेन्सिव्ह हा वर्ड यूज नाही करत, अम्ब्रेला ऍक्ट जो आहे तो वर्ड जो आहे तो यूज केला जातो. त्यामुळे हा जो आहे तो जरा लक्षात ठेवा. यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे एअर पोल्युशन ऍक्ट, सेकंड आहे वॉटर पोल्युशन ऍक्ट, थर्ड आहे एन्व्हायरमेंट और प्रोटेक्शन ऍक्ट अँड लास्ट आहे लायबिलिटी ऍक्ट. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986. इथे आपल्याला जे इयर आहे ते पण लक्षात ठेवायचं आहे कारण समजा एखादा प्रश्न आला की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट जे आहे ते कधी आलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ते 1986 मध्ये आलं होतं. ओके, सो इट इज ऑल्सो नोन ॲज अम्ब्रेला ऍक्ट. जो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्यालाच अम्ब्रेला ऍक्ट असं म्हटलं जातं बिकॉज इट प्रोव्हाइड द फ्रेमवर्क टू द सेंट्रल गव्हर्नमेंट इन ऑर्डर टू मेक द coordination between different states as well as a central authority using a different act like a water pollution act etc. Okay, so इथे आपण थोडे की पॉइंट बघूया एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट चे. तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 ऑथराइज द सेंट्रल गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंटल क्वालिटीज. ओके, हे जे आहे ते ऑथराइज करतं सेंट्रल गव्हर्नमेंटला काय करण्यासाठी तर टू प्रोटेक्ट करण्यासाठी आणि इम्प्रूव्ह करण्यासाठी एन्व्हायरमेंटल क्वालिटीज, कंट्रोल अँड रिड्यूस द पोल्युशन फ्रॉम ऑल द सोर्सेस अँड prohibit or restrict the setting or operation of any industrial facilities on the environmental ground. Okay, so in the wake of a Bhopal gas tragedy or a Bhopal disaster, the government of India enacted the Environmental Protection Act 1986 under Article 253 of the Constitution. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण प्रश्न समजा आला भोपाल गॅस ट्रॅजेडीवर तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि हा जो आहे तो पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे कारण एखादा प्रश्न इथे आपल्याला बघायला भेटू शकतो एक्झामला. द एन्व्हायरमेंट रूल्स lay down the procedure for setting the standard of emission or discharge of a environment pollutant. The Environmental Protection Act was enacted with the objective of providing for the protection and improvement of the environment. Okay, जे की मी तुम्हाला फर्स्ट पॉइंट मध्ये पण म्हटलं आहे. हे जे आहे ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी आलं, इम्प्रूव्ह करण्यासाठी ऑफ द एन्व्हायरमेंट. इट्स एम्पॉवर द सेंट्रल गव्हर्नमेंट टू एस्टॅब्लिश द ऑथॉरिटी चार्ज विथ द mandate and preventing the environmental pollution in all its form and to tackle the specific environmental problem that are peculiar to a different part of the country.
सो जे इथे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे 1986 त्याला आपण अम्ब्रेला ऍक्ट असं म्हणून पण ओळखतो किंवा असं पण म्हणतो. How many goals have been set for a sustainable development by UN to achieve the social and the economic development? क्वेश्चन जो आहे तो 2021 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारण्यात आला होता आणि खूपच कॉमन असा सब टॉपिक आहे त्या युनिट मधून, कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा जो टॉपिक आहे याच्यावर आपल्याला एखादा प्रश्न बघायला मिळतो म्हणजे मिळतोच. 101% याच्यावर आपल्याला प्रश्न भेटणारच एक्झामला. मग तो गोलवर असू दे किंवा एखादा डायरेक्टली जो गोल आहे त्याच्यावर असू दे, ओके, किंवा मॅच द फॉलोइंग मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. सो हे जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा जो सब टॉपिक आहे तो तुम्हाला कसाही करून करायचाच आहे, स्किप करायचा नाही आहे इथे. ओके, सो या प्रश्नामध्ये तुम्हाला गोल विचारले आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे, जे की UN ने सेट केले होते टू अचीव द सोशल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे 20, सेकंड आहे 17, थर्ड आहे 10 अँड लास्ट आहे 16. तर इथे तुम्ही बघू शकता की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे ते का आले होते, टू एंड द पॉवर्टी, टू प्रोटेक्ट द प्लॅनेट अँड टू इम्प्रूव्ह द लाईफ प्रॉस्पेक्ट ऑफ एव्हरीवन एव्हरीवेअर. ओके, आणि इथे ना 17 गोल आहेत जे की अडॉप्ट केले आहेत UN मेंबरने. ओके, इन इयर 2015 मध्ये, जे की आपल्याला जे इयर आहे ते लक्षात ठेवायचं आहे, कारण एखादा प्रश्न आपल्याला तसा पण येऊ शकतो. As a part of 2030 agenda for the sustainable development, which set out a 15-year plan to achieve the goals. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी, that is 17 sustainable development goal has been decided by UN to achieve in social and economic development. I hope you have understood all the things. जर समजा काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तो लिहून पाठवा, जेणेकरून मी माझा पूर्ण प्रयत्न करेन की त्याला आन्सर करता येईल. ओके, टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग.